गुलाबाचं फुल आलं, काय काय झालं, थोडस सर कामाला लागला. अरे जलने वालों को जलने दो, बुझाना मेरा काम नहीं. अरे ऐसे जलने वालों को जलने दो, बुझाना मेरा काम नहीं. अरे जला जला कर खाक ना कर दूं तो सुहासिनी मेरा नाम नहीं. कुछ पाने के लिए कुछ खोना चाहिए, असं मी म्हणत आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना चाहिए. इस दुनिया में नाम कमाना है तो कुछ अपना भी गाना चाहिए, अपना भी गाना चाहिए. जे तिकडे आहेत ना तिकडे गातात, तिकडनं आहे वचन द्यायला. आणि म्हणून परिस्थिती बदललेली आहे. दुसऱ्याकडे आपण एक बोट दाखवतो ना, त्यावेळेस हे 3 बोट आपल्याला विचारतात की तो स्वतःकडे बघ पहिलं. एक बोट आपण इकडे करतो ना, हे 3 बोट आपल्याकडे झुकतात की नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या पुण्याईने आज हा गर्वाने ताकद आहे. बाबासाहेबांच्या पुण्याईने आज हा गर्वाने ताकद आहे. बाबासाहेबांच्या पुण्याईने आज हा गर्वाने ताकद आहे. दिले सर्व काही बाबासाहेबांनी. आज बाबासाहेबांच्याच पुण्याईने हे वैभव सारे याला भेटत आहे. अहो काल डोंबाऱ्यासारखा दिसणारा हा गौतम महाराज आज बघा कसा हिरो सारखा वाटत आहे, हिरो सारखा वाटत आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे काल तेव्हाचा काळ कसा होता मुकडा. अरे काल धुतल्या म्हशी खाऊन शिळ, कुठेतरी काय चुलीत फुकणे घालत फुकट बसली असते म्हणे. जर बाबासाहेबांनी खरोखरच तुमच्या आमच्या जीवनाचं सोनं केलं नसतं, तुम्हा आम्हाला अधिकार जर दिल्या नसत्या तर माझे एकटीचेच हाल झाले असते का. आणि हा काय मोठा बॅरिस्टर झाला असता होय. बाई म्हणे फुकणे फुकट बसली असते. आणि म्हणून म्हणायचं आहे अरे काल धुकल्या मस्ती त्याने म्हणे बाई फुकणीच फुकट बसली असते. आता मी फुकणी फुकट बसले असते तर तुम्ही कुठेतरी एखाद्या पाटलाच्या वाड्यावरती चांगली करत बसला असता, हातात वस्ताला घेऊन मशी भाजरत बसला असता. एखाद्या पाटलाच्या वाड्यावरती चाकरी करायला असेल, मी चुलीत फुकणी घालून फुकट बसली असते तर तुम्हाला तेच होतं. लाकडे फोडायचं, गुरांचं शेण काढायचं, पाटलाची चाकरी करायची, सरपंचाची चाकरी करायची, म्हशी धुवायची कामं, म्हशी भाजरायची कामं,
त्यांची चाकरी करायचीच कामं होती ना त्यावेळेस. आणि म्हणून म्हणायचं आहे, अरे काल धुतल्या म्हशीचे काल धुतल्या म्हशीचे आणि तो मोठा झाला आज माझ्या होती, परंतु आम्ही माणसासारखे माणसं असून आम्हाला जाण्याची सुद्धा बंदी होती. थोडासा आहे माणसासारखी माणसं असून आम्हाला जाण्याची सुद्धा बंदी होती. आणि म्हणून म्हणायचं आहे, अरे दुरून होते पाणी तुला अंगावर तुझ्या वगळ होते, आजोबाचे शब्द होते घालायला तेही मोठे ढगळ होते. असे चमचमीत कपडे कुठे होते बघण्यासारखे, असा झबा कुठे होता, असं गळ्यात लॉकेट कुठे होतं, असे हातामध्ये ब्रासलेट कुठे होतं, एका हातामध्ये घडी एका हातामध्ये ब्रासलेट असं कुठं होतं का. आणि म्हणून म्हणायचं आहे, अरे दोन होते पाणी तुला अंगावर तुझ्या वगळ होते, अरे आजोबाचे शब्द होते घालायला तेही मोठे ढगळ होते. आजोबाचे शब्द होते घालायला तेही मोठे ढगळ होते. विसरू नकोस ते दिवस, कारण त्यावेळेस तुझ्या लंगोटीला ही ठिगळ होते आणि लंगोटीला ही ठिगळ होते. काल धुतल्या म्हशीचे खाऊन शिळे, खाऊन शिळे, तो आज मोठा झाला माझ्या पिकामुळे, तो आज मोठा झाला माझ्या पिकामुळे, पाणी द्या माय, जेवण द्या माय, असा तो काळ होता. जेव्हा आपण काही गोष्टीचं वाचन करतो त्यावेळेस ते दृश्य आपल्या नजरेसमोर उभा राहतो की खरंच काय ती वेळ असेल, काय तो काळ असेल, कसं ते कशी जगली असेल तेव्हाची माणसं. आणि म्हणून म्हणायचं आहे, काल होता तू भिकारी, लाचारी, इथं होता मनोचा इथं लढला आधी भीमला, इथं लढला आधी भीमला, म्हणून हा बनलाय माझी. त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, परंतु ध्यास होता रात्रंदिवस या दीनदुबळ्या समाजाचा. स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, आपल्या पत्नीची पर्वा केली नाही, 4 मुलं मातीत गेली त्याचीही पर्वा केली नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे, भीम ने हमारे वास्ते क्या नहीं किया, अरे भीम ने हमारे वास्ते क्या नहीं किया, भीम ने तुम्हारे वास्ते क्या नहीं किया, अरे भीम ने इस देश के वास्ते क्या नहीं किया, अरे सब कुछ किया, सब कुछ किया, मगर किसी से पैसा नहीं लिया. समाजासाठी केलं, फुकट केलं. बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं
पैसा कमवायचा तर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा श्रीमंत माणूस या भारत देशामध्ये कोणीच नसता. हे टाटा बिर्ला अंबानी हे बाबासाहेबांच्या घरी पाणी भरायला असते जर बाबासाहेबांनी पैसा कमवायचं ठरवलं असतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे काल होता तो भिकारी, वरती चढत आहे, पहिली वरती चढत आहे. पहिला काळ कसा होता, गावाच्या खाली आमची घरं असायची. आणि म्हणून म्हटलेलं आहे भीमक्रांती झाली
जी ने, मेरे भीम जी ने अजी जुल्म जहर को भी अमृत बना दिया, अमृत बना दिया। आभार मानते, धन्यवाद, लक्ष द्यायचं आहे। मेरे भीम ने आंख खोली तो हर कोई इंसान बन गया। दिनाना कांबळे लिहिता कि मेरे भीम ने आंख खोली तो हर कोई इंसान बन गया। अरे मेरे भीम ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया। मेरे भीम ने आंख खोली तो हर कोई इंसान बन गया। मेरे भीम ने जुबान खोली तो हर कोई तूफान बन गया। अरे मेरे भीम ने कॉलेज खोली तो हर कोई विद्वान बन गया। लेकिन मेरे भीम ने जब कलम खोली तो इस भारत का संविधान बन गया, इस भारत का संविधान बन गया।
शिक्षण घ्यायला शिकवलं. बाबासाहेबांनी सल्ला दिला होता समाजाला, पोटाला अर्धी भाकरी खा परंतु मुलांना शिक्षण द्या. आज बघा आमच्या सर्व बांधवाकडे खरं साहेब, आज आज आमच्या समाजाकडे बघा केवढा बदल झालेला आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे, वीज कडकली तेव्हा भडकली भीम क्रांतीची आग, अरे त्या क्रांतीने विष्णू बघ आहे मेंढक बनलेत वाघ. आणि म्हणून म्हणायचं आहे, तुम्हाला तर माहित आहे हे सर्व वैभव मिळवून देण्यासाठी तुम्हा आम्हाला हे स्वाभिमानाचे दिवस, हा स्वाभिमान हा मानपान आणून देण्यासाठी बाबासाहेबांना फार हालापेष्टा सहन करावे लागले आहेत. लहानचे बाबासाहेब ज्या वेळेस शाळेमध्ये जात होते त्या बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवले जात होतं आणि एकट्या बाबासाहेबाला, सर्व मुलांना वर्गाच्या आतमध्ये बसवले जायचं आणि एकट्या बाबासाहेबाला वर्गाच्या बाहेर बसवले जायचं. छोटेसे बाबासाहेब ढसा रडत होते, माझा काय गुन्हा असेल. मास्तर सर्व मुलांना वर्गाच्या आतमध्ये बसवतात आणि मला एकट्याला बाहेर बसवतात. ढसा बाबासाहेब रडायचे. रडणाऱ्या भिवाला मास्तर समजत होते, अरे भिवा तू कशाला रडतो आहेस, अरे शाळा शिकून तू कुठे मोठा साहेब होणार आहेस, अरे तुमच्या लोकांसाठी कुठे मोठ्या नोकऱ्या आहेत, काय करणार आहे शाळा शिकून. बघा निसर्गाला वेगळंच मान्य होतं. वर्गाच्या आतमध्ये बसून शिकणाऱ्या मुलांनी काय केलं आणि वर्गाच्या बाहेर बसून शिकणाऱ्या बाबासाहेबांनी काय केलं. अरे जे लोकांना मान्यच नव्हते ते लोक मान्य झाले, जे लोकांना मान्यच नव्हते ते लोक मान्य झाले. अरे ज्यांनी लाखो शूद्रांची आत्मा दुखवले ते महात्मा झाले. अरे ज्यांनी हातात तलवार घेतली ते हृदय सम्राट झाले. पण वर्गाच्या बाहेर बसून शाळा शिकणारे आणि आमचे बाबासाहेब या देशाचे घटनाकार झाले. अरे या देशाचे